शक्तीची रूप असलेली ही नारी शक्ती. एकेकाळी स्वराज्याची लखलखती तलवार म्हणून स्त्रीला पूजलं जायचं. तेव्हाही पुराणांमध्ये उपनिषदांमध्ये वर्णन आहे की स्त्री शक्तीला पूजलं जायचं. आजही पूजलं जातं ना काही ठिकाणी, पण काही ठिकाणी मात्र पायदळीत उडवलं जातं. किती वाईट गोष्ट आहे. अक्षताताई म्हात्रे सारखी आणि यशस्वीताई शिंदे सारख्या गोष्टी आजही आमच्या समाजामध्ये घडतात ना. ही गोष्ट जेव्हा समजली तेव्हा अंगावर पहिले काटा आला, शहारा उठला आणि असं वाटलं की खरंच शिवराय जर तुम्ही आज असताना, राजे तुम्ही जर आज असतात ना, त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीची गोष्ट तेव्हा आठवली. गरीब शेतकऱ्याच्या मुलीला दिवसा ढवळा फक्त एका मातब्बर सरदाराने छेडलं होतं, बलात्कार नव्हता केला. पुस्तकात नीट वाचा. फक्त छेडलं तर त्या मुलीने अब्रू गेली, अब्रू जाईल गावामध्ये, कसं तोंड दाखवावं म्हणून त्या मुलीने विहिरीत जीव दिला. सगळ्या गावानं पाहिलं, गाव हळहळला, पण मुकाच राहिला, कोणी काही बोललं नाही. कारण कोणी अत्याचार कोणी केला होता छेडण्याची, ही जी काही संधी किंवा जी हिंमत होती ती कोणी केली होती, मातब्बर सरदाराने. म्हणून सगळा गाव शांत राहिला होता. जसा यशस्वीताई शिंदे आणि अक्षताताई म्हात्रेच्या वेळेस सगळा समाज मुका राहिला. तीच गोष्ट माझ्या राजांना जेव्हा कळली ना, तेव्हा वय कळतं होतं आणि त्या कळत्या वयामध्ये माझ्या राजानं स्वराज्याचं शासन चालवत असताना माझ्या राजानं त्या सरदाराच्या हातापायाचा चौरंग केला आणि वेशीवर टाकला होता, यासाठी की कुणाची कोणत्या नराधमाची पुन्हा हिंमत नाही झाली पाहिजे स्वराज्यातल्या स्त्रीला छेडण्यासाठी. मग दादांनो, स्त्री स्वतःची असो किंवा परकीयाची असू दे, अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमाचे जर असे हाल केले जातील तर स्वराज्यात कधीच कोणी पुन्हा असं धाडस केलं नव्हतं. मग स्वराज्य दिलेल्या आमच्या छत्रपती शिवरायांच्या याच शासनामध्ये, याच समाजामध्ये जर आम्ही फक्त राष्ट्रपुरुष, महापुरुष, वीर पुरुषांची फक्त चरित्र ऐकतो, वाचतो आणि पुस्तकापुरताच मर्यादित ठेवतो, मग ती आमच्या डोक्यात कधी यायची? आणि डोक्यात असून ती मनात बिंबवायची जर असेल ना, तर मी फक्त एकच आवाहन करेल, एक शिवकन्या छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार देण्यासाठी मी जे समाजामध्ये कार्य करते, माझ्या ताया बहिणींना, माझ्या दादांना फक्त मी एकच गोष्ट सांगेन की आपल्या मुलीला भाकरी आणि चपाती गोल नाही करता आली तरी चालेल. नीट ऐका, आपल्या मुलीला, आपल्या ताईला, आपल्या आईला, आपल्या पत्नीला भाकरी आणि चपाती गोल नीट नाही करता आली तरी चालेल, परंतु जेव्हा अन्याय आणि अत्याचार होईल तेव्हा त्याच्या कानाखाली खडा बोल टाकण्यासाठी ती सक्षम नारी असायला पाहिजे. इतके सक्षमतेने तिच्या पाठीशी उभे राहा. जर जिजाऊ, रमाई, सावित्री माता घडवायची असेल तर दादांनो, तुम्हाला आधी स्वतःला महात्मा फुले आंबेडकरांनी शुभ होता आलं पाहिजे आणि नुसतं होऊन चालणार नाही, पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. मला सांगा, ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी जर तुमच्या घरातली 12, 14, 15, 18 वर्षाची मुलगी जात असेल, पहिले काळजामध्ये धस्स होतं, हिंमत होते का एकटीला पाठवायची? नाही ना. म्हणजे ह्याला कारणीभूत फक्त हा समाज आणि समाज व्यवस्था नाहीये, तर आपल्या घरामध्ये दिले जाणाऱ्या शिक्षण, संस्कारांचं बीजारोपण हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तिला मुलगी म्हणून नका वाढवू, बांगड्या हातात घालायला द्या, चांगले ड्रेस द्या, तिला चांगली स्टाईल, तिला चांगलं पार्लर मध्ये जाऊ दे, सगळं करू दे, मात्र विचार इतके पुरुषी विचार पाहिजेत ना की कधी जर अन्याय अत्याचार झाला तर या मासाहेब जिजाऊंनी आम्हाला शिक्षण दिलंय ते फक्त शेणाच्या हाताला ज्ञानाचा पेन देऊ केलंय ना, त्या हाताचा वापर जेव्हा जेव्हा अन्याय आणि अत्याचार होईल ना, तेव्हा तायांनो या हाताचा वापर त्या नराधमाच्या कानाखाली देण्यासाठी झाला पाहिजे. सुंदर पायांचा वापर सँडल घालण्यासाठी नाही, तर जेव्हा जेव्हा कोणत्याही मुलीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा तायांनो फक्त मार्केटमध्ये जाता फेरी मारायला आणि अशी एखादी मुलगी जेव्हा एखाद्या रिक्षावाल्याशी किंवा एखाद्या बाईकवाल्याशी टक्कर देते चुकी नसताना, 4 लोक आपल्याकडे बघतात म्हणून शांतपणे निघून जाते ना, ते चित्र न पाहता तिच्या सोबत जा, विचारणा करा आणि या पायांचा, सुंदर पायांचा वापर फक्त सँडल घालण्यापुरता नाही तर त्या नराधमाला तुडवण्यासाठी झाला पाहिजे. एवढा मी नक्कीच आशावाद व्यक्त करेन की या शिवतीर्थावर जाहीरपणे सगळ्यांच्या समोर की ही जर क्लिप जर व्हायरल होत असेल आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत असेल तर मी नक्कीच एवढं जाहीरपणे आवाहन करू शकते की जर आमच्या छत्रपती शिवरायांचं शासन जर आजही तुम्ही टिकून ठेवलं असेल किंवा ठेवत जर असाल ना, तर या नराधमांना आज आम्ही आमच्या तायांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी मेणबत्त्या पेटवण्याची गरज नाही, तर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात पेटवण्याची गरज आहे. आणि त्यांना पेटवून जेव्हा आम्ही त्यांचे पोस्टर आणि बॅनर आम्ही आमच्या शहरामध्ये लावू, ते उरण असो, शिळफाट असो, मणिपूर असो, शापूर असो किंवा आमचं ठाणा असू दे, परंतु यांना शिक्षा मिळालेली आहे. हे बॅनर आमच्या चौकाचौकांमध्ये लागले पाहिजेत. पाहणाऱ्याला वाटलं पाहिजे की नक्कीच मुलींची छेड करणं काही सोपं नाहीये आणि छेड करणार तर नाहीच. बरं, भेरेताईंनी इतके सुंदर मुद्दे मांडलेत ना, जितक्या आवेशाने त्या बोलत होत्या, म्हणजे डोळ्यामध्ये ज्वलंत आग दिसत होती. त्या मुलींच्या विषयीचा जो काही जी तळमळ आहे स्त्रियांविषयीची दिसत होती. बरोबर आहे ती गोष्ट, पण मला एवढंच सांगायचं तायांनो, तुम्ही जे पण काही कराल ना ते योग्य विचारपूर्वकच करा. घरामध्ये आपण जितकी स्त्री शक्ती, जितकी
सामर्थ्यशाली असते बाहेर वावरताना तायांनो, तितकंच तुमचं जे काही शस्त्र आहे ते उगारूनच बाहेर चला. कारण हा समाज तुम्ही जरी म्हणत असला, जरी आपल्याला एका याच्यामध्ये आपल्या विश्वासाची लोक वाटतात, पण तितका विश्वास ठेवण्यासारखा समाज नाही. म्हणून दादांनो आणि तायांनो, निषेध रॅल्या मोर्चा काढून उपयोग नाहीये. तर उपयोग असा जेव्हा होईल की जेव्हा आपण या नराधमांना शिक्षा देण्यासाठी सक्षम बनू. आणि नक्कीच या घटनेचा जाहीरपणे निषेध करताना आशावाद व्यक्त करेन की या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचे पोस्टर आणि बॅनर भावपूर्ण श्रद्धांजलीचे जसे झळकले ना, तसे त्यांना शिक्षा दिली, भर चौकात पेटवलं किंवा फासावर दिलं, हे बॅनर आणि पोस्टर सुद्धा झळकले पाहिजे असा आशावाद व्यक्त करते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.